ओके, गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. आपण एक्सरसाइज 1.1 चा क्वेश्चन नंबर 4 करतोय, जो सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे एक्सरसाइजचा. नीट लक्षात घ्या. क्वेश्चन मध्ये काय दिलंय आपल्याकडे, 3 पॉइंट्स आहेत ए, बी आणि सी, आणि 2 डिस्टन्सेस दिलेत आपल्याला. ए सी इज इक्वल टू 10, सी बी इज इक्वल टू 8, आणि विचारलंय की ए बी फाइंड करा. पण पुढे एक इम्पॉर्टंट कंडिशन दिली की कन्सिडरिंग ऑल पॉसिबिलिटीज, म्हणजे सगळ्या शक्यता बघा, सगळ्या शक्यता तपासून बघा आणि मग एबीची डिस्टन्स फाइंड आउट करा. नेमकं काय करायचंय तुम्हाला मी सांगतो. डायग्राम ड्रॉ केल्यानंतर लगेच स्पष्ट होईल सगळं. हे बघा, डिस्टन्स एसी दिलंय, एबीसी हे 3 पॉईंट्स आहेत आणि एसी ची व्हॅल्यू 10 दिली. हे बघा, मी सगळ्यात पहिले मोठं डिस्टन्स ड्रॉ करणार आहे. ते इथे मी लिहितोय. हे बघा, हे एसी ड्रॉ केलं मी. आता इथे ए आहे, इथे सी आहे. एसी किती आहे इकडे? 10, हे 10 आहे. इथून इथपर्यंत 10. सीबी बघा किती आहे? 8. सीबी. आता मला सांगा, सी आहे, बी कुठे ड्रॉ करू सांगा? इकडे कुठेतरी. सीबी किती आहे? 8. हे बघा, हे 10 आहे, तर हे 8 नक्कीच असू शकतं का नाही? डाऊट आहे काय कोणाला? डाऊट आहे? अरे अख्खं 10 आहे, ह्याच्यापेक्षा छोटंच आहे ना 8. बरोबर आहे 8. हवं तर काय काय होईल माहितीये का, काही लोक हा बी थोडा अजून अलीकडे इकडे टाकतील, ह्याच्यापेक्षा वेगळं काय होणार नाही. डाऊट आहे कोणाला? समजतं ना सगळ्यांना? सगळ्यात मोठं अंतर पहिले ड्रॉ करा. नंतर सीबी बघितला तुम्ही, इथं 8 दिसतोय, तो ह्याच्या आतमध्ये छोटा असल्यामुळे आताच टाकून द्या. तुम्ही हे असं पण करू शकता. नीट आहे का? आता इकडे बघा, हा ए आहे, हा सी आहे. एसी आपला 10 आहे. आपण एसी पहिले ड्रॉ करूया. सीबी किती आहे? 8. नीट लक्षात घ्या बरं का, सीबी 8 आहे. सीबी 8 आहे. मी काय म्हणतो, कुणी सांगितलं आपल्याला बी आतमध्ये टाकायला? आपण बी बाहेर पण टाकू शकतो ना. इथं पॉइंट बी आहे आणि सीबी 8 आहे. कळतंय का मी काय म्हणतो? काय फरक पडतो? आपल्याला असा नियम थोडी दिलाय की यार तो अलीकडेच पाहिजे, बी पलीकडे पण असू शकतो. तो सीबी 8 आहे. पडतंय की नाही पडत? काय चुकतंय का मला सांगा? चुकतंय काय? म्हणजे असं काय आहे का की सर हे नाही पडत आहे, हा डायग्राम इकडे कसं काय आला? हे बघा, अख्खं एसी 10 आहे, सीबी 8 होतं. सीबी हा छोटा आहे 10 पेक्षा, त्यामुळे तुम्ही बी आत पण टाकू शकता, तुम्ही बाहेर पण टाकू शकता. आता एक कंडिशन देतो बघा. समजा सीबीची किंमत 11 असती, 11. आता मला सांगा, यांच्यापैकी कोणता डायग्राम शक्यच झाला नसता? मला सांगा. सीबीची किंमत जर का 11 असती, 11 असती सीबीची किंमत, आपण जर इकडे टाकलं 11, तर हे पॉसिबल आहे का? का पॉसिबल नाही रे पूर्ण? सांगा पटापट. एवढं मोठं 10 आहे आणि एवढं 11 कसं काय होईल? चुकतंय ना काहीतरी? समजतंय ना? म्हणजे आपण काही पण ड्रॉ करून जमत नाही, लॉजिक पाहिजे त्याच्या मागे. ठीक आहे, ओके. तर हे छोटं होतं म्हणून आपण 8 ड्रॉ करू शकलो. छोटं होतं म्हणून आपण आत ड्रॉ करू शकलो, बाहेर तर आपण ड्रॉ करू शकतो. तर ह्या 2 पॉसिबिलिटीज आहेत. इथं दिले ना ऑल पॉसिबिलिटीज. ही झाली पहिली पॉसिबिलिटी, केस 1, आणि ही झाली दुसरी शक्यता, केस 2. समजतंय का सगळ्यांना? अशा 2 प्रकारे आपण हा डायग्राम ड्रॉ करू शकतो. आता दोन्ही केसेसमध्ये आपल्याला डिस्टन्स ए बी शोधायचं. कसं शोधायचं नीट बघून घ्या. आधी पूर्ण डिस्टन्स घ्यायचं, डिस्टन्स एसी. डिस्टन्स एसी मला सांगा, ए पासून सी पर्यंत कसं जाल तुम्ही? ए पासून बी पर्यंत जायचं आणि नंतर बी पासून सी पर्यंत जायचं. कसं जायचं बघा, डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी. किती सोपं आहे. तुम्हाला पॉइंट ए पासून पॉइंट सी पर्यंत जायचंय ना, मग तुम्ही अशी जम्प करा, ए पासून बी पर्यंत या, डिस्टन्स ए बी प्लस डिस्टन्स बी सी. सिंपल. आता किमती टाका. एसी ची किंमत आपल्याला माहिती आहे किती आहे? 10. ए बी ची किंमत माहिती आहे का आपल्याला? नाही माहित, शोधतोय आपण. ए बी. बी सी सांगा किती आहे? 8. हा प्लस 8 इकडे आल्यावर काय सांगा? -8. So it is 10 minus 8 is equal to distance AB. 2 is equal to distance AB.
डिस्टन्स ए बी इज इक्वल टू 2 युनिट्स. इथं आता तुम्हालाच मला प्रोसीड करून सांगायचंय. सांगा चला, पहिले काय लिहू मी? सगळ्यात मोठं अंतर पहिले लिहायचं असतं. सांगा चला पटापट, काय लिहायचं? डिस्टन्स ए बी. सगळ्यात मोठं ए बी आहे ना. ए पासून बी, शेवटचा पॉईंट बी आहे का सी आहे? बी आहे ना, मग ए बी घ्यायचं. हा बोला, कसं जाणार? डिस्टन्स ए सी. ए सी काय म्हणताय? डिस्टन्स डिस्टन्स म्हणत चला की. किती आळशी लोक आहात तुम्ही? उरका चला पडा पुढे. प्लस पुढे डिस्टन्स सी बी. चला माप सांगा पटापट. एबीचा माप आपल्याला माहित नाहीये. डायरेक्ट माप माहिती आहे का? नाही माहिती. एसीचं माप सांगा. डिस्टन्स एसी 10. सांगा सीबीचं किती मिळालं बघा. डिस्टन्स ए बी 10 + 8 18 युनिट्स. 18 युनिट्स. डाऊट आहे? समजतंय नक्की? दोन शक्यता होत्या. दोन्ही शक्यता आपण पहिले डायग्राम ड्रॉ करायचा. याचा बेस काय माहिती का? सगळ्यात पहिले डायग्राम ड्रॉ करायचा. डायग्राम ड्रॉ केल्यानंतर मग हे सोपं आहे बाकीचं, आणि एवढं काय विशेष नाहीये. सगळ्यात पहिले हे बघा, स्टेप सांगतो डायग्राम ड्रॉ करायचे. सगळ्यात मोठं डिस्टन्स पहिले ड्रॉ करायचं. एकदा शॉर्टमध्ये दाखवतो बघा. एसी मोठं आहे तर पहिले एसी ड्रॉ करायचा अख्खा. इथं ए, इथं सी, बरोबर. हे 10 आहे. आता विचार करायचा यार, सीबी. सीबी 8 आहे. सी पासून बी पर्यंत जायचंय आणि तो 8 आहे. छोटा आहे ह्याच्यापेक्षा छोटा आहे म्हणजे 8 टाका. 8 झालं एक डायग्राम. दुसरा डायग्राम काढताना काय करायचं? ए बी पहिले काढायचा, सॉरी एसी पहिले काढायचा. आपला नेहमीप्रमाणे एसी पहिले काढायचा. एसी 10 आहे तर सी बी पलीकडे टाकायचा. इकडे बी टाकायचा. हे 10 आहे आणि हे 8 आहे. सिंपल. एकदा पॉईंट अलीकडे टाका, एकदा पलीकडे टाका. इट्स व्हेरी सिंपल. चलो पटापट कॉपी करा. समजलं ना सगळ्यांना? डू इट फास्ट.